एअर इंडियाच्या फ्लाईटनं आता मी चंदीगडला निघाले। गेली अनेक वर्ष बर्फ बघण्याची इच्छा मनात होती। या वर्षी ती पूर्ण करायची असं ठरवलं आणि त्यासाठी सगळी तयारी 1 महिना आधीच सुरू केली। बर्फात वापरण्याचे शूज, हातमोजे, थर्मल आणि इतर सगळं साहित्य विकत घेण्यासाठी डिकॅथलॉनच्या वाऱ्या सुरू झाल्या। चंदीगडवरून कसोल, मणिकरण मार्गे मी तोषला आले। आता खऱ्या अर्थानं ट्रेकची सुरुवात होणार आहे। सकाळी आम्ही कसोलवरून तोषला आलो कारने आणि तोषवरून आता आम्ही कुटलाला जातोय। कुटला नावाचं गाव आहे, तिथे जाणार आहोत। तर गावांमधनं पुढे डोंगरातनं ट्रेक करत करत हे पूर्ण पहाड चढत चढत आम्ही आता वरती जाणार आहोत। साधारण 4 किलोमीटर वगैरे आहे आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते, तिकडे बघा। बाय बाय। इथल्या निसर्गाचं, ह्या गावाचं रक्षण करणाऱ्या जोगनिया माताचं इथे स्थान आहे। इथून कुटला गाव सुरू होतं, अगदी कुटला गावाच्या एंट्रन्सलाच इथे ते स्थान आहे। आणि इथून अजून पुढे 15 मिनिटं चालत गेल्यानंतर आम्ही जिथे राहणार आहोत ते कॉटेज आहे कुटलामधलं। तर मी बर्फ पहिल्यांदा बघते, इथे ऑलरेडी बर्फ आहे। ऊन आहे, खूप थंड हवा आहे, मजा येते खूप। आई गए फाइनली। वाव, अच्छा है। हेलो। काल मी ट्रेक करून आले साधारण 3 तासाचा कुटलामध्ये आणि ज्या कॉटेजमध्ये मी राहिली आहे ते मला काल रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही, तर मी आता तुम्हाला दाखवते। हे 3 मजली आहे, त्यातल्या एकदम वरच्या मजल्यावरती मी राहते आहे आणि ही पाठची बाजू आहे। पाठच्या बाजूला इथे तुम्ही बघू शकता की जुन्यातली घरं आहेत काही आणि पाठीमागे पूर्ण डोंगर रांग आहे। 4-5 दिवसांपूर्वी इथे स्नोफॉल झालेला होता, तुम्ही बघू शकता तिकडे इकडच्या डोंगर रांगांवरती बर्फ अजूनही साचलेला आहे आणि इथे कॉटेजच्या पाठीमागे सुद्धा बर्फ साचलेला तुम्हाला दिसत असेल। चला आता तुम्हाला आतमधून कॉटेज दाखवते। तर ही आहे माझी रूम आणि हा मोठा बेड आहे। इथे तुम्ही बघू शकता भरपूर ब्लँकेट आहेत, कारण माझ्या खिडकीतनं सुद्धा इथे बर्फ साचलेला दिसतो आहे। काल रात्री साधारण -7, -8 टेम्परेचर होतं
त्यामुळे त्यांनी भरपूर ब्लँकेट दिलेली आहेत. आणि इतक्या उंचावरती इलेक्ट्रिसिटी सप्लाय म्हणजे लाईट ये जा असते बऱ्यापैकी, सिंगल फेज आहे, त्यामुळे इथे रूम हीटर नाहीये किंवा असं शेकोटीसारखं काही नाही, कारण वुडन स्ट्रक्चर आहे. त्यामुळे त्यांनी मला हॉट वॉटर बॅग दिलेल्या होत्या. ह्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. रात्री मी ह्याच्यावरती असे पाय ठेवून झोपले होते, पाय गरम झाले, त्यामुळे मला झोपही चांगली लागली. आता मी तुम्हाला इथल्या स्ट्रक्चर बद्दल सांगते. या रूम मध्ये भरपूर खिडक्या आहेत आणि त्यांनी इथे छतावरती सुद्धा, छताला इथे ग्लास लावलेली आहे, म्हणजे तुम्ही रूम मध्ये बसून रात्री इथून तारे चांदणेही बघू शकता किंवा जेव्हा स्नोफॉल होत असेल तर त्याचाही आनंद तुम्ही इथे रूम मध्ये बसून घेऊ शकता, अशी सोय केलेली आहे. हे कॉटेज जरी तुम्हाला असं नवीन दिसत असलं तरी ह्या बांधकामाची पद्धत ही जुनी आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तर हे जे भिंतीला दिसतंय तुम्हाला, तर हे शेण, इथलीच माती आणि थोडं गवत त्याच्यामध्ये कापून घातलंय, असं याचं एक प्लास्टर केलेलं आहे. आणि हे जे लाकूड वापरलंय ते इथलंच पाईन वूडचं लाकूड आहे. त्यानंतर ह्याच्या बरोबर पाठच्या बाजूला त्यांनी इथलेच दगड लावलेले आहेत, दगडाला आतल्या बाजूनं त्यांनी हे प्लास्टर केलेलं आहे. त्यामुळे होतं काय, दगड, माती आणि लाकूड ह्याच्यामुळे बाहेरची जी थंडी आहे, अगदी बोचरी थंडी, ती आतमध्ये तेवढी जाणवत नाही. थोडंसं टेम्परेचर ऍडजस्ट होतं त्याच्यामुळे. आणि आता मी तुम्हाला बाहेरनं दाखवते की त्यांनी ते दगड कसे लावून ते स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते. चला. तुम्ही माझ्या पाठीमागे इथे दगड बघू शकता. हे ह्याच्या आतल्या बाजूने शेड मातीचं जे प्लास्टर आहे ते आहे आणि ह्या बाजूने हे दगड लावलेले आहेत लाकडामध्ये. हे अगदी नैसर्गिक त्यांचा जो आकार आहे त्या ह्याच्यामध्येच लावलेले, म्हणजे कुठे असे चौकोनी कटिंग करून वगैरे लावलेले नाहीये. जसा आकार आहे त्या पद्धतीने मध्ये मध्ये छोटे दगडही भरलेले आहेत. यामुळे फायदा असा होतो की जरी 3 मजली हे स्ट्रक्चर असलं तरीही दगड, माती या सगळ्यामुळे एक भक्कमपणा येतो. इथे राहायला येण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे ते बघा, बर्फाच्छादित पूर्ण डोंगर रांगा इथून दिसतायत. खूप सुंदर दृश्य आहे हे. इथे त्यांनी एक ग्लास कॉटेज बनवलेला आहे, जे रात्री आपण तिथे बसून छान चंद्र चांदण्या शांतपणे बघू शकतो. आणि अर्थातच कॉटेज आतमधून सगळं बंद असल्यामुळं थंडीपासूनही संरक्षण होतंच. या कॉटेज मधली मी एकदम वरची रूम घेतली आहे. त्याचं कारण म्हणजे एकतर व्ह्यू हा आहेच, पण इथली सिटिंग अरेंजमेंट इतकी मस्त आहे. मोठ्या खुर्च्या आहेत आणि इथे मस्त आपण असा गरम गरम चहा पीत बसू शकतो. पण आता मला खूप थंडी वाजते त्यामुळे मी आता खाली चालली जिथे शेकोटी आहेत तिथे. ह्या तनुजा आंटी आता हे तंदूर चालू करतात. ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो, म्हणजे गरम तर होतेच खोली, शिवाय ह्याच्यावरती इथे रोटीही भाजली जाते. गरम पाण्याची किटली इथे ठेवली जाते, म्हणजे पाणी गरम करायला ठेवतात. डाळ शिजवायला ठेवली जाते. आणि ह्याच्याशिवाय तर म्हणजे राहूच शकत नाही, कारण इतकी थंडी आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये हे तंदूर असतातच. तर आता मी मस्त शेकत बसते इथे. तर ज्या लाकडाने त्यांनी आता पेटवलं, ज्याला मॅजिक वूड म्हणतात, तर ते आहे पाईन वूड. ह्याच्यामध्ये ऑइल असतं त्यामुळे ते लगेच पेट घेतं. त्यामुळे इथे काही गोष्ट पेटवायची असेल तर हे वापरलं जातं. जे पाईन कोन वगैरे असतात ना, त्याचंच हे लाकूड आहे. आणि हे इथे पूर्ण बंद असतं. ह्याचं हे झाकण आहे, ह्याचं बंद करायचं आणि छान गरम राहतं. आणि ह्याचा धूर जो असतो, इथं पाईप दिसतोय तुम्हाला, तर इथनं धूर बाहेर जातो, घराच्या बाहेर जातो आणि खोली पूर्ण छान गरम होऊन राहते. मग सिम्बा, काल कुठे गेला होतास रे? रात्री नव्हतास तू. हा, गरम गरम शेकत बसणार आता.
तर मी आता इथे तंदूरच्या इथे बसलेली आहे आणि आंटीनी इथला लोकल पदार्थ आणलेला आहे, त्याचं नाव आहे सिड्डू। तर आता सिड्डू कसं बनवतात ते मी त्यांना विचारते। आंटी ये सिड्डू कैसे बनता है, क्या क्या है इसमें? इसमें आटा है। हाँ। इसको सुबह उठ के तो दही में मिला के अच्छा, आटा मार के रखना। गेहूं का आटा है? हाँ, गेहूं का आटा। गव्हाच्या पिठामध्ये दही घालून ते भिजवलं जातं और उसमें थोड़ा सोडा डालते हैं, थोड़ा सा बेकिंग सोडा डाल के इसको फूल जाता है, फिर फूल जाता है। उसके बाद अखरोट को ग्राइंडर करो। अक्रोड को, हाँ। अच्छा, ह्याच्यामध्ये अक्रोडचं स्टफिंग आहे। अक्रोड आता त्यांनी मिक्सरवरती ग्राइंड केले आहे, काही जण ते असं कुटूनही बारीक करतात। आणि और क्या है इसमें अखरोड के साथ? प्याज है। अच्छा, और फिर अंदर डाल के स्टफिंग करके इसको फोल्ड कीजिए, फिर स्टीमर में डालो। स्टीमर में, अच्छा। और ये क्या है? ये घी है? ये घी है। हाँ। और एक चटनी है। चटनी है, इसके साथ अब इसे खाना है, डीप करके खाओ। अच्छा, तर मी खाऊन बघते। ह्याच ही खाना है ना ऐसे? अच्छा, वाह, बढ़िया है। एक साथ चलेगा? आपका फ्लेवर देखो। बहुत बढ़िया है। वॉलनट का ऐसा टेस्ट आ रहा है, थोड़ा सा, थोड़ा पेस्ट हुआ है उसका, प्याज की थोड़ी मिठास है। ये ग्रीन क्या है इसमें? इसमें धनिया। अच्छा, धनिया है। इसमें धनिया जाएगा, कसूरी मेथी जाएगा, आपका ज्वाइन जाएगा। और ये ऊपर वाला भी ऐसा फ्लफी हुआ है, बहुत अच्छा, बहुत बढ़िया है। तर हे आहे इथलं किचन आणि राकेशजी हेड शेफ आहेत इथले, आणि तुम्ही बघू शकता छोट्याशा ह्याच्यामध्ये इतकं छान किचन व्यवस्थित असं लावून ठेवलेलं आहे। आणि आता जे सिड्डू खाल्ले तर ते ह्या ह्याच्यामध्ये स्टीम केले होते। मस्त है। इस स्ट्रक्चर को हम हिमालयन हैंडक्राफ्टेड शैले कहते हैं। अच्छा। CHELET हाँ, शैले, और हम कॉटेज भी कह लेते हैं। हाँ। मशीन इसमें यूज नहीं करा है, ये और सब हाथ ये से बना फ्रेम हुआ है, है। हाथ से बना हुआ अच्छा। ए फ्रेम है, ताकि जब स्नो ज्यादा गिरे तो वो एकदम से उसको हटाना पड़े, वो अच्छा। ऑटोमेटिकली खुद ही निकल जाए। इसलिए ये स्ट्रक्चर हमने बनाया, लोगों को बहुत पसंद आता है। अच्छा, इसके ऊपर भी है? यस, इसके ऊपर भी है। अब चलिए, वाह, कितना बढ़िया है ये यहाँ से खुलता है। हाँ, यहाँ से खुलेगा। वाह, लहानपणी ना माझ्या आजीच्या बंगल्यामध्ये कुशनचे जाड असे सोफ्यामध्ये जे असतात ना, तर त्यांना मी असं बरोबर त्रिकोणी हे करून घर बनवायचं छोटंसं, आणि त्याच्यात अशी जाऊन बसायचं, मला खूप आवडायचं। तर इथे आल्यावर मला त्याची आठवण झाली। इतकं छोटंसं टुमदार आणि इतकं कोझी आहे, इतकं छान वाटते इथे आल्यावरती। मस्त आहे असं छोटंसं, पण असं खूप कम्फर्टेबल वाटतं इथे येऊन। बर्फवृष्टी बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे। तुम्ही आहात ना? पुढचा व्लॉग नक्की बघा।